नमस्कार. आज आपण पाहणार आहोत जनगणना 2027. तर जनगणना 2027 यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जनगणना ही दरवर्षी किंवा दर 10 वर्षांनी होत असते आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीनिहाय जनगणना होणार आहे 2027ला. आणि विशेष म्हणजे ही जनगणना डिजिटल माध्यमातून होणार आहे. 2001ला जनगणना झाली, 2011ला झाली, 2021ला व्हायची, तर ती न होता 2027पर्यंत ती लांबलेली. आता त्याचे कारण काय आहेत, जनगणनेसंदर्भ काय, ते आपण थोडक्यात पाहूया. आणि ती जातीनिहाय कशी होणार आहे आणि कोणतं माध्यम वापरलं जाणार आहे. तर पहा, केंद्र सरकारनं 2027मध्ये जातीनिहाय जनगणनेसोबतच 2 टप्प्यात जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या बहुतेक भागात 1 मार्च 2027च्या मध्यरात्री 12 वाजल्याची तारीख जनगणनेसाठी आधारभूत तारीख मानली जाणार आहे. 1 मार्च 2027 ची मध्यरात्री 12 वाजल्याची तारीख ही जनगणनेसाठी आधारभूत तारीख मानली जाणार आहे. त्याचवेळी लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या थंड आणि बर्फाळ भागामध्ये जनगणनेची तारीख ही 1 ऑक्टोबर 2026 पुढच्या वर्षी निश्चित करण्यात आलेली. देशात 16 वर्षांनी जनगणना होणार आहे. यापूर्वी 2011मध्ये 2 टप्प्यांमध्ये जनगणना करण्यात आली होती. जनगणना का करायची, तर देशाच्या आणि लोकांच्या विकासासाठी देशात राहणारे लोक कोण आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांचा दर्जा काय आहे, ते किती शिक्षित आहेत, कोण काय करतं, कोण किती लोकांकडे राहण्यासाठी घरं आहेत, याची इत्थंभूत माहिती जमा करण्यासाठी जनगणना उपयोगी पडत असते. आणि त्यासाठी जनगणना करावी लागते. त्यांची सामाजिक स्थिती काय आहे आणि ही सगळी माहिती जनगणनेद्वारे गोळा केली जाते. जनगणना म्हणजे काय, एका विशिष्ट देशाच्या किंवा प्रदेशाच्या लोकसंख्येबद्दल लोकसंख्याशास्त्रीय, आर्थिक आणि सामाजिक डेटा गोळा करणं, तो संकलित करणं, त्याचं विश्लेषण करणं, सार्वजनिक करणं, ह्या सगळ्या प्रक्रियेला जनगणना असं म्हणतात. लोकसंख्येचं वय, लिंग, भाषा, धर्म, शिक्षण, व्यवसाय, निवासस्थान याबद्दल तपशीलवार माहिती गोळा केली जाते. याचा वापर धोरणे तयार करण्यासाठी, कल्याणकारी योजनासाठी केला जातो. तसंच भारतात 1832 पासून जनगणना करण्यात आलेली. ही स्वतंत्र भारतात आत्तापर्यंत चालू आहे. 1872 पासून जनगणना केली जात आहे. तर ती 1872 पासून सुरू झालेली जनगणना आजपर्यंत चालू आहे. यामध्ये भारताची जनगणना कायदा 1948च्या तरतुदीनुसार केली जाते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे रजिस्ट्रार जनरल, जनगणना आयुक्त कार्यालय ही जनगणना करते. दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. शेवटची जनगणना 2011मध्ये 2 टप्प्यांमध्ये किंवा करण्यात आली होती. जनगणना 2021मध्ये होणार होती, पण कोरोनासारखी महामारी आली आणि त्यामुळे ही जनगणना पुढे ढकलली. आता सुमारे 6 वर्षांच्या विलंबानं ही जनगणना होत आहे. यावर्षी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये जनगणनेसाठी 574.80 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत किंवा निधी देण्यात आलेला आहे. 2021-22च्या अर्थसंकल्पात पाहिलं तर 3,768 कोटी रुपये यासाठी देण्यात आले होते. तर पहा, कोविड-19 नंतर जनगणना करणाऱ्या देशांना जनगणनेच्या जो डेटा जमा केला आहे त्या डेटाची गुणवत्ता आणि व्याप्तीशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागला आहे. सरकारने आता जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. ही जी जनगणना संदर्भ तारखेपर्यंत म्हणजे 1 मार्च 2027पर्यंत पूर्ण होणार आहे. तर कोविड-19मुळं ही जनगणना 6 वर्ष लेट झाली आणि ज्यांनी जनगणना केली त्यांचा डेटा की जरा त्याची गुणवत्ता व्यवस्थित राखता आली नाही त्या देशांना, आणि म्हणून भारतानं एक लेट होत घेऊन 6 वर्षांनी जनगणना भारतामध्ये होत आहे. डेटाची गुणवत्ता कशी उत्तम राखता येईल, जातनिहाय जनगणना कशी करता येईल, यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे आणि त्या दृष्टीनं भारत सरकारनं पावलं टाकलेली आहेत.
जनगणना प्रक्रिया जलद आणि सुरळीत पूर्ण करण्यासाठी प्रथमच 2027ची जनगणना ही डिजिटल माध्यमातून केली जाणार. डिजिटल माध्यमातून टॅबमार्ग ही जनगणना होणार आहे. 1931 पासून आत्तापर्यंतच्या जनगणनेत विचारले जाणारे प्रश्न जवळजवळ सारखेच होते, परंतु 1951 पासून विचारला गेलेला एक प्रश्न संबंधित व्यक्तीच्या जाती संबंधित होता. त्यात अनुसूचित जाती आणि जमातींशी संबंधित माहिती, इतर जातींबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली नव्हती. तर अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित माहिती होती, इतर जातींसंदर्भात आत्तापर्यंत काय माहिती विचारली जात नव्हती. परंतु आता या जनगणनेमध्ये 2027ला जी जनगणना होणार आहे त्या जनगणनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली जात जाहीर करण्याचा पर्याय दिला जाणार आहे, जो एक मोठा बदल म्हणून पाहिला जात आहे. स्वातंत्र्यानंतर 1931 नंतर पहिल्यांदाच जातीय जनगणना ही या जनगणनेचा भाग असणार आहे. जातीय जनगणना करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून बऱ्याच काळापासून केली जाते आणि यावर्षी सरकारनं एप्रिल महिन्यामध्ये जनगणना जी होणारी 27ला ती जातीय जनगणना असेल अशी घोषणा सरकारनं केली. या जनगणनेचा लोकसभा, राज्यसभा, विधानसभा या जागांच्या पुढील सीमांकनावर आणि संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांचे प्रस्तावित 33% आरक्षण याच्यावर सुद्धा परिणाम होणार आहे. जनगणनेनंतर एक सीमांकन आयोग स्थापन करावा लागेल आणि अनेक दक्षिणेकडील राज्यांचा केवळ लोकसंख्येच्या आधारे सीमांकनाला विरोध पाहता त्यावर सखोल विचारविनिमय आवश्यक असणार आहे. संविधानानुसार जनगणनेनंतर प्रत्येक वेळी सीमांकन प्रक्रिया पार पाडली जात असे. ही प्रक्रिया 1951, 1961, 1971च्या जनगणनेच्या आधारे पार पाडण्यात आली. 1971 जनगणनेच्या झाली त्या जनगणनेच्या आधारे 1976मध्ये सीमांकन प्रक्रिया पार पाडण्यात आली. तेव्हा उत्तर भारत आणि दक्षिण भारतात मोठा वाद निर्माण झाला 1976च्या सीमांकन प्रक्रियेनंतर. याचं कारण काय होतं तर दक्षिण भारतात लोकसंख्या ही मंद गतीने वाढते आणि उत्तर भारतातली लोकसंख्या ही वेगानं वाढते. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांना काळजी वाटत होती की आपण लोकसंख्या नियंत्रित करत आहोत आणि त्यामुळे आपल्यालाच नुकसान सहन करावं लागतं, की जास्त लोकसंख्या असेल, जास्त उमेदवार असतील आणि तेच आपल्याला नियंत्रित करतील, आपल्यावर राज्य करतील किंवा आपलं मत विचारात घेतलं जाणार नाही किंवा आपल्याला कायदा बनवण्याच्या किंवा संसदेमध्ये जास्त उच्च स्थान किंवा आपले प्रतिनिधी मिळणार नाहीत. कारण लोकसभा आणि विधानसभांची जागांची संख्या ठरवण्यासाठी लोकसंख्या हा प्रमुख निकष होता आणि लोकसंख्येच्या आणि विधानसभेच्या जागा जर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जागाच कमी असतील तर आपल्या दक्षिणेकडील भागाचं प्रतिनिधित्वच होऊ शकत नाही आणि त्या मानानं उत्तर भारतातले भरपूर प्रतिनिधी तिथं जातील आणि त्यांना जो सोयीस्कर वाटेल तोच ते कायदा करतील. हा वाद निर्माण झाला. या वादामुळे 1976 नंतर सीमांकन थांबवण्यात आलं आणि त्यामुळे 2001च्या जनगणनेच्या आधारे सीमांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जनगणनेचा डेटा खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण तो जातीय जनगणना असणार आहे, डिजिटल माध्यमातून करण्यात येणार आहे आणि लोकसंख्या किती प्रमाणात वाढते त्यानुसार सीमांकन कसं पडते याचाही विचार होणार आहे. नवीन सीमांकनाचा हा आधार बनेल, परंतु 2027मध्ये प्रथम जनगणना होईल. त्यानंतर त्याचा अंतिम डेटा येण्यासाठी वेळ लागेल आणि 2024 नंतर 2029ला लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे 2029ला लोकसभा निवडणुकापर्यंत जनगणनेत काहीही बदल होणार नाही असं दिसतंय, कारण तो डेटाच येणार नाही. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये जनगणना सीमांकनाचा आधार बनेल, जी 2027मध्ये होणार आहे. 29ला काय बदलेल याची गॅरंटी नाही, पण त्यानंतर जी 34ला होणार आहे त्यामध्येही सीमांकनाचा प्रश्न उपस्थित राहील किंवा तो घेतला जाईल. अशा प्रकारे ही 2027ची जनगणना महत्त्वाची आहे. धन्यवाद.